वास्तुशास्त्रानुसार मासा धनदायक, शुभकारी, लाभकारी आणि फलदायी मानला जातो. मासा पाण्यात राहतो आणि त्याचे थेट संबंध माता लक्ष्मीशी जोडला जातो. चांदीची मासळी सर्वात शुभ मानली जाते, कारण चांदीचा संबंध हा चंद्राशी आहे आणि चंद्र हा माता लक्ष्मीचा भाऊ मानला जातो. चांदी शीतल, शुभ आणि मंगलकारी धातू मानली जाते. जर चांदी शक्य नसेल तर पितळी किंवा तांब्याची मासळीही ठेवू शकता. वास्तुशास्त्रानुसार घराच्या पूर्व किंवा ईशान्य दिशेला छोटी चांदीची मासळी ठेवली तर धनप्रवाह वाढतो. जसं पाणी स्वतःचा मार्ग बनवतं तसंच धनही तुमच्याकडे आकर्षित होतं. अशा घरात चारही दिशांना शुभ वार्ता येऊ लागतात. आर्थिक स्थिती सुधारते आणि घरातील संकट कमी होतात. व्यवसाय करणाऱ्यांनी सकाळी उठल्यावर सर्वप्रथम चांदीच्या मासळीचे दर्शन घ्यावे. त्यामुळे अडकलेले व्यवसाय पुन्हा सुरू होतो, नफा वाढतो आणि ग्राहक वाढतात. दुकान, ऑफिस किंवा घरात चांदीचे मासळी ठेवून दररोज दर्शन घेतल्यास करिअरमध्ये प्रगती, प्रमोशन आणि व्यापारवृद्धीचे मार्ग खुलतात. पर्समध्ये छोटी चांदीची मासळी ठेवल्यास पैशाची कधीही कमतरता भासत नाही. फिश टँकमध्ये चांदीची छोटी मासळी ठेवल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि कुटुंबावरचे संकट कमी होतात. जर शुक्र ग्रह अशुभ फल देत असेल तर चांदीची मासळी उशाखाली ठेवावी आणि पलंगाखाली चांदीच्या भांड्यात पाणी ठेवावे. यामुळे शुक्राचे शुभ परिणाम मिळू लागतात. हे छोटे उपाय श्रद्धेने केल्यास जीवनात सुख, समृद्धी, करिअर ग्रोथ आणि आर्थिक स्थैर्य मिळू लागते.